दादा यो ओरिजिनल किल्लेदार आहे। हा काय तमाशा आहे परशु? तमाशा नाही दादा, माझ्याकडे पुरावे आहेत की नाही, आत्ता दाखवतो तुम्हासनी। DNA टेस्ट। या फालतू माणसावर विश्वास ठेवू नका, हा खोटा बोलतो। मी काय नहीं बोलना, पिंजरे में पोपट बंद है, वो अभी बोलेगा। ये पोपट आजा, अरे आजा रे बाबा, आजा आजा, जरा लेफ्ट में बस खड़ा हो जा, बोल अभी। कोण आहे हा माणूस परशु? मी तुला बोललो की नाही, यो DNA टेस्टची जी गुरु किल्ली ज्याच्याकडे ओरिजिनल त्यो यो हा। इथल्या वारुळामध्ये तू हात घातलाय तुला माहिती नाहीये? सगळं खरं खरं सांग, निदान धड तरी घरी जाशील, नाही तर तुझी डेड बॉडीज घरी पाठवतो। बोल। साहेब, साहेब मला माफ करा, साहेब मला माफ करा। साहेब, मला या मॅडमनी 10 लाख रुपये देऊन रिपोर्ट बदलायला सांगितलं होता। आता तुला काही बोलायचं आहे का वामन? प्रॉपर्टीसाठी इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं कधी। दादा, दादा तुला खरंच असं वाटतंय की हे रिपोर्ट्स मी बदलले असतील? अजून काय सिद्ध व्हायचं राहिलंय? भाऊजी, हा सगळा परशु भाऊजींनी रचलेला कट आहे। त्यांनी शंभूला तयार केलं होतं। मला सुद्धा रमावतीला फोन करून यांनीच बोलावलं होतं। भाऊजी, या सगळ्या प्रकरणामागे यांचाच हात आहे। अहिल्याताई, कानपाट्या नाव पडलं माझ्या नवऱ्याचं म्हणून त्यांना काही बोललेलं खपून नाही घ्यायचे आम्ही। बस दादा तुला सांगतो, शंभूला बी यानंच मारलं असणार। आता एखादा माणूस मारायचं डेअरिंग नाही म्हणायच्या, पण याच्या बायकोनं पैसे विषय देऊन, सुपारी देऊन काम करून घेतलेलं असणार। आता बाई केवळ रक्ताचं नातं आहे म्हणून हा माणूस वाचलाय। नरसिंह, शांत हो, आपण हे सगळं नंतर बोल। नाही आतेबाई, आता ह्यावर बोलणंच नाही। हा माणूस आजपासून माझ्यासाठी मेला। तुला माफी नाही, तुला माफी नाही। हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, हा खरंच परशु भाऊजींचा डाव आहे। त्या घरात कारण नसतानाही तुमचा जो काही अपमान झालाय ना, त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही। इकडे कळलं? हे सामान विमान बांधून तडकाफडकी कुठं निघालात आता? अगं बाई, माणूस घराच्या बाहेर गेल्याशिवाय मोठा होत नाही, कळलं की नाही? आणि मी रमावतीला गेलो की नाही, वाईट वाईट मला कल्पना सुचत्यात, म्हणून चाललोय मी रमावतीला। बाय बाय। तुला खरंच असं वाटतं आत्या, रिपोर्ट्स मी बदलले असतील? रिपोर्ट बदलला ही गोष्ट तर खरी आहे। सख्खा आणि सावत्र, ज्याला नरसिंहाने आयुष्यभर लांब ठेवला, तो परशुच आला ना शेवटी मदतीला। तुला जर असं वाटत असेल की रिपोर्ट्स मी बदललेत, तर मग आपण दोघ जण आता इथे एकमेकांशी का बोलतोय? तू आलायस माझ्याशी बोलायला। तू माझ्याशी हे असंच बोलत राहणार आहेस? तुझ्याशी बोलायचे की नाही हेच मी अजून पक्क ठरवलेलं नाहीये। माझा निर्णय झाला की पांडूकडून कळवीन मी तुला।